राज्यभरातील 56 लाख शेतकऱ्यांना अखेर कर्जमाफीचा फायदा होणार. शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी यादी जाहीर करण्यात आली. कोणत्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना नाही याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. राज्य शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत बळीराजासाठी अत्यंत मोठी आणि आनंदवार्ता सध्या समोर आलेली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकाकडील 61,900 पात्र शेतकऱ्यांना तब्बल 523 कोटी रुपयांची कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याची अधिकृत माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार. त्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना दिलासा. कर्जमाफीमध्ये मोठा बदल. 2019 मधील शेतकऱ्यांना लाभ मिळणार. 50,000 रुपयांची मर्यादा हटवली. कर्जफेडीची अट सुद्धा शिथिल करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिली होती घोषणा. कर्जमुक्तीसाठी ॲग्रोस्टॉक अनिवार्य करण्यात आले. लाखोर शेतकरी नोंदणीपासून राहिले दूर. जिल्हाभरातील 5,48,000 शेतकऱ्यांना केली नोंदणी. 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्ती मिळणे शक्य होणार शेतकऱ्यांना. गत वर्षीचा पीक विमा हुकला. यंदा शेतकऱ्यांना फिरवली पाठ. विमा कंपनी प्रशासनाकडून जनजागृती जाहीर. तरीसुद्धा 34,697 शेतकऱ्यांचा योजनामध्ये सहभाग. शेतकऱ्यांना आता दिलासा मिळतोय. 46 लाख शेतकऱ्यांची वीज बिल थकबाकी माफ होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. नवीन कनेक्शन घेताना आता येणार नाही शेतकऱ्यांना अडचण. मोफत विजेची सवलत सुद्धा कायम राहणार. मुख्यमंत्र्यांनी केली आहे घोषणा. शेतकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण. नितीन भुतडा यांचं प्रतिपादन. उमरखेड येथे बुधवारपासून उपक्रम सुरू झाला. 57,000 अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. वारंवार बदलणाऱ्या कांदा धोरणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. खासदार साजाभाऊ वांजे यांना अधिवेशनामध्ये उपस्थित केला मुद्दा. राष्ट्रीयकृत बँकांची कर्जकुचारी. सरकारकडून कारवाई झाली सुरू. फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर केवळ 38% कर्ज वाटप केले पूर्ण. महसूल समाधान शिबिरामध्ये शेतकऱ्यांना सातबारा वाटप होणार. आमदार देवराव भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती. जिल्ह्यामध्ये खतांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली. अपुरा साठा दाखवून काळा बाजार झाला सुरू. उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण झाली. आवकही घटली. तर आशिया खंडातील कांद्याचे प्रमुख बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये बुधवारी उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळाली. व्यापाऱ्याकडून रेशनचे धान्य काळा बाजारामध्ये. आंतरवाली टेंभुर्णीमधील प्रकार. तीर्थपुरी पोलिसांनी पकडली वाहने. अनुदानासाठी 97 शेतकरी प्रतीक्षेत आहे. कृषी यंत्रणीकरणाच्या ठिबक सिंचनाकरिता 2 दिवसाच्या संततधार पावसाने भोजापूर धरण भरले. ओव्हरफुलमुळे 32 गावांचा पाणीपुरवठा दिलासा. नगर तालुक्यातील खरीपाच्या 80% पेरण्या पूर्ण करण्यात आले. मुरगाच्या क्षेत्रामध्ये मोठी घट झाली. सोयाबीनची लागवड वाढली. रिमझिम पावसाने पिकांना नवीन संजीवनी मिळाली. नीट पेपर फुटी प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापन करण्यात आली. नरेंद्र मोदी यांना दिले महत्त्वाचे आदेश. अभिजित दीपकेंची तब्येत मात्र बिघडली. आज देशव्यापी आंदोलनाची हाक आली. काँग्रेस जनता पार्टीकडून मोठी घोषणा करण्यात आली. देशभरामध्ये वणवा. येत्या रविवारी ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा असणार. विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक दरम्यान निघणार मोर्चा. महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो. शहरासह ग्रामीण भागातही कडकडीत बंद. कर्जमुक्ती योजनामध्ये एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये. पालकमंत्री भोसले. लातूर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये 133 शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. 7,000चा दर पोहोचला 7,500 रुपयावर. वांदा 4 भिंती ठेवा. गटबाजी खपून घेणार नाही. मंत्री उदय सामंत यांचं पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या. संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीची प्रतीक्षा. ताळोदा तालुक्यातील 3 महिन्यापासून बैठक झाली नसल्याने पात्र लाभार्थ्यांची प्रकरणी रखडली. खतांच्या लिंकिंगवर बंदी. सक्ती झाल्यास या ठिकाणी करा तक्रार. जादा दराने विक्री केल्यास कारवाई करणार. अनुदानित खतांच्या विक्रीसोबतच अनुदानित खतांचे लिंकिंग. शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमुक्ती. राज्यातील 55.72 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार. 36,585 कोटी रुपये लागणार. जमीन धरण्याचा निकष सुद्धा सुधारणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. कर्जमाफीचे जिल्ह्यामध्ये 1.11 लाख लाभार्थी असणार. 1,000 कोटी रुपयांचं थकीत रक्कम माफ होण्याची आहे शक्यता.
राज्यातील थकीत पीक विमा कर्जामुळे आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा देणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. येत्या 2 दिवसाच्या आतच शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. गरज वाटल्यास लाडकी बहिणीची KYC विंडो पुन्हा एकदा ओपन करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अपात्र महिलेकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. शेतकऱ्यांकडील स्टॉक संपताच वाढले सोयाबीनचे दर. भाववाढीचा नफा व्यापाऱ्यांच्या घशात. शेतकऱ्यांचा आरोप. 1,70,00,000 लाडक्या बहिणींना योजनेचे नियमित पैसे मिळणार. मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी घोषणा. 5 लाख सरकारी नोकरीतील महिलांना घेतला होता याचा लाभ. शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. नाशिकच्या कांद्याला सरकारकडून 1580 रुपयाचा बाजारभाव मिळतोय. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. मार्च-एप्रिलमध्ये अवकाळी पावसाची मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार? प्रतीक्षा कायम. 5,500 बाधित शेतकऱ्यांना 6.25 कोटी रुपये झाले मंजूर. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 2 लाख रुपयाचं अनुदान द्या. किसान सभेची कृषी मंत्री भरणे यांच्याकडे मागणी करण्यात आली. आवक मंदावली. हळदीला आला सोन्याचा भाव. 35,000 हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आली. मराठवाड्यासह विदर्भातील हळद हिंगोलीच्या मार्केटला देण्यात येत आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होत आहे. कर्जमुक्ती योजनेमध्ये पहिली यादी जाहीर करण्यात आली. 56 लाखांपैकी 533 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. जिल्ह्याने पहिली यादी या ठिकाणी पाहायला मिळत आहे.